नवीन वर्षाची सुरुवात सर्वांची आनंदात व्हावी यासाठी कविताच किचनकडून 31 डिसेंबरला 10 लकी विनर काढले जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अगदी विनामूल्य काहीही पैसे न खर्च करता अगदी क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. अगदी खूप साधा सोपा क्रायटेरिया असणार आहे आणि तुम्हाला 1 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत जेवढ्या सर्व मी रेसिपी दररोज दुपारी 12 वाजता टाकणार आहे त्या सर्व रेसिपींना लाईक करायचं आहे. त्याचबरोबर दररोज तुमची एक कमेंट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि एक रेसिपी तुम्हाला शेअर करायची आहे. त्याचबरोबर दररोज तुम्हाला एका व्यक्तीला रेसिपी शेअर करायची आहे आणि 1 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत दररोज नोंद घेतली जाणार आहे आणि त्यातूनच आपण 10 लकी विनर काढणार आहोत. अगदी तुम्ही रेसिपी आज जर पाहिली नसेल, तुम्हाला ही उद्या पाहिलेली आहे आणि तुम्हाला उद्या ही स्कीम माहिती झालेली आहे, तर तुम्ही उद्या 2 वेगवेगळ्या रेसिपींना कमेंट केल्या तरीही चालणार आहे. तसेच तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहायची आहे. पूर्ण 1 महिन्याचा क्रायटेरिया लक्षात घेऊन आपण 10 लकी विनर काढणार आहोत आणि गिफ्ट देखील तुम्हाला आवडेल अशाच पद्धतीचं ठेवणार आहोत. त्यामुळे तयार आहात ना गिफ्ट घ्यायला? त्यामुळे वेळ कसला घालवताय, पटकन वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हाडे मजबूत करणारे छान असे हे अळीवचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण साहित्य पाहूया. या ठिकाणी अळीव उष्ण असतात, त्यामुळे खूप जास्त घ्यायचे नाही. अगदी थोडेसे हे अळीव घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी, लहान आकाराची वाटी होईल अर्धी वाटी एवढेच घेतलेले आहे. त्यानंतर ओलं खोबरं आपण या ठिकाणी मोठ्या आकाराचे 3 नारळ या ठिकाणी किसून घेतलेले आहे. त्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घेतलेला आहे. तुम्ही किस मोजून घ्यायचा, त्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घेतला तरीही चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. त्यानंतर कढई मंद आचेवर छान असे आपल्याला कढईमध्ये हे अळीव भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता तीळ ज्या पद्धतीने तडतडायला सुरुवात होते ना, त्याच पद्धतीचे अळीव तडतडायला सुरुवात होते. आता काही भागामध्ये याला हळीव असं म्हणतात, हळीव असं देखील म्हटलं जातं. तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने बोललं जातं तसंच तुम्ही बोलू शकता. अगदी छान असे हे हळीव या ठिकाणी भाजून होत आलेले आहे. खूप जास्त भाजू नका, नाहीतर लाडूला चव कडवट येते. हलकेसे तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करायचा आणि हे हळीव तुम्हाला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, छान तडतडायला सुरुवात झालेली आहे. लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहे.